पहा रश्मीताई, मी म्हटलं होतं ना तुम्हाला असं आई आजी किती रागवल्या असं तरी पण तुमच्या हातचे लाडू खाऊन खुशच होईन. पहा किती चांगल्या बोलल्या नाराणी. मला तर असं वाटत होतं का बस आता लाडू आवडन का नाही आवडन बाई. एकदम भीत केलं बाई, पण कसं चांगले झाले हे महत्वाचं. नाही तर अधिक लाडू बिघडले असते ना तर आजीचा पारा अधिक चढला असता तर मला बोलले असते. तर याचंच टेन्शन होतं. जेव्हा आजीने लाडू खाल्ला आणि आजीनं चांगलं म्हटलं तेव्हा कुठं माझ्या जीवाला म्हटलं. हो, तुमची पहिली रसोईतला चांगला झाला जो मेनू बनवला तो माझाही झाला आणि तुमचाही झाला आता चांगलं, हे महत्वाचं आहे. पण मला आजीची भीतीच वाटते ग. पण ताई आता राहा लागते या घरात, आता बेल्यानं होणार आहे काय. जरासं हे बना डेरिंग ठेवायचं आणि विसरून जायचं. कोणतीच गोष्ट कानावर घ्यायची नाही आजीची. मग असं केलं तेव्हाच जमन, नाही ते इतकं जर भेल्या तुम्ही तर मग कसं होईन ताई तुमचं. मला असं वावरायची सवय नाही आहे म्हणून मला भीती वाटते. माझी आजी खूप म्हणजे चांगली होती ना, आईला कधी काही त्रास नाही झाला काही नाही आणि चांगलं होतं सगळं वातावरण आमच्या इथचं. त्याच्यामुळे मला काहीच मला टेन्शन नाही राहत होतं. आता एकदम मला असं आजीचं वागणं पाहून मला खूप बेकार वाटलं होतं. पण हो ताई, माणूस जसं घर असलं तसं याच्यात वावरात जाते आणि ढीट बनत जात असते. तुम्ही एक दिवस चांगला बनणार आहे. टेन्शन काही घेऊ नका. आणि एवढं जर टेन्शन घेतलं तर बस कठीण आहे मग तुमचं काम. हो तुझंही बरोबर आहे. ढीटच व्हावं लागेल ना आता, नाही तर नेहमी रडून जमणार आहे का. कोण ऐकणार मग माझं रडली तर. त्याच्यापेक्षा आता मलाही ढीट बनावं लागेल. आता खूप वेळ झाला म्हटलं. तुम्ही आता आराम करा. दिवसभर थकले असाल ना तुम्ही. हे करू दे ते करू दे. आता लग्नाचे आपल्याला सगळं रचराच करायला लागलं तर त्याच्यामुळे आपण थकलो. तुम्ही रूममध्ये जा, मी रूममध्ये जातो. हो ताई, मी तुम्हाला सांगून देतो एवढ्या लवकर काही येत नाही. विहान दादाही नाही येत आणि चिंटूजी येत नाही. वाट काही पाहू नका. तोपर्यंत अंगिंग टाकून घ्या, झोपून घ्या. एक झोप होऊन जाते दादा येईपर्यंत. आणि हे चिंटूजी येईपर्यंत मी तसंच करतो, एक झोप देऊन घेत असते. मग त्यांना आलं का जेवण घेऊन ओढून द्यायचं. आणि एवढा वेळ जर वाट पाहत राहिलं तर आपली झोपही नाही हो ना गं. एवढा वेळ होते ना यांना यायला सगळ्यांना. तेवढ्या उशिरात तर आपली झोप होऊन जाते. तसंच करावं लागेल. काही करमलं नाही तर टीव्ही लाव जा. मग तू झोप आणि मी जाते. मी म्हटलं लहान असून मोठ्यासारखे सांभाळून घेते, पण काही असू बिचारी वयानं लहान आहे पण समजूतदार लय आहे. अशीच राहू नेहमी, तेव्हाच चांगलं राहील आमचं घर. चल बाई, आजीला फोन करते. आजी आईला फोन करते. दिवसभराच्या वाट पाहत असन सकाळपासून. फोन नाही केला करत असन. चल मी करतेच कॉल आता. हॅलो आजी, काय करून राहिली. रश्मी झोपाचीच आहे का हो बाई. जी आतापर्यंत जेवण खावणंच पुरले आम्हाला. हे विहानजी यायचेच आहे आणि अधिक चिंटू भाऊजी यायचेच आहे. दोघंही यायचे आहे. अधिक हे आल्यावर तर अधिक येईल वाढून द्यायला लागते. आता अधिक काही आले 2 तास टाइम आहे. बापरे, एवढ्या वेळपर्यंत चालते का तुमच्या इथं जेवण खावणं. आपल्या इथं तर आपण 8 नाही वाजत तर झोपय हो. तू तर लवकरच डुलकी लागे, तुला लवकरच झोप. आता कशी का हो, तुला झोप नाही आली असन का हो. ती आपल्या इथं अलग होतं काम, इथं अलग आहे. आता लग्नानंतर सगळं पळाच लागते. हो तसंच असते बाई. साऱ्या दिवसाची बिचारे तू वाट पाहून राहिली. मी फोन नाही आला बाई रश्मीचा, फोन नाही आला बाई रश्मीचा, वाटच पाहून राहिली. पण तू या फोनच नाही आला. कोण बाई दिवसभराचा फोन नाही केला व. आजी आज दिवसभर म्हणजे कामच पुरलं. जरी कामावरच्या बाया आल्या होत्या एकीनं म्हटलं तरी आम्हाला एवढे कामं नाही आहे म्हणून सांग. आता हे फरची पुसाले बाई आली, त्याच्यानंतर झाडू मारायला बाई आली 2 वेळा, त्याच्यानंतर एक स्वयंपाकाली आल्या, एक भांडे घासायला आल्या. कोणतं काम आहे. फक्त मला काय करायला लागलं आई माहिती आजी, हेच करायला लागलं काम. ते पहिली रसोई होती तर माझ्या आजी सासून लाडू करायला लागले, तेच तर करायला आई. माझी आजी मला किती वेळ झाला. मग कोणते काम करायला लागले हो तुम्हाला. फक्त एक तुले हे करायला लागलं तरी एवढा वेळ काम पुरते तुले. जी हेअरस्टाईलच्या घरातलं कामं पुरते. आपल्याला वाटते लवकर होते म्हणून. ते झाल्यावर एक मग गॅसचा वटा पुसपास करणं, हे करणं ते पूर्ण. आता एक डाव आल्यावर ते डबल बाई पोछा लावायला येईन काय तू सांग बरं आजी. हो म्हणा, आता मोठं दाटक घर आहे तुमचं, काही ना काही पुरतच नाही इथून पण झालेच वेळ लागते. हाय म्हणा तशी गोष्ट. मी काय म्हणतो बाई, सगळं ठीक आहे काय. असली इकडल्या तिकडल्या गोष्टी करत तेच राहिलं माझ्या विचाराचं. आजी सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे बाई. मी सकाळपासून त्या फोनची वाट पाहून राहिली. आता फोन करू का नंतर फोन करू. घेत जा बाई फोन 4 वेळा आणि ठेवत जा. फोन घेत जा ठेवत जा. असं वाटे बाई नवीन आहे बा तू, कसं करू बापा फोन. जीव तर करे फोन करायला, पण काही हिंमत काही होई नाही. शेवटी मी काही केला नाही बाई फोन तुले. झाला आजी तू केला नाही, कारण की रूम मध्ये माझावाला फोन होता आणि किती वाजला असं मला ऐकून आलं असतं. मी सायलेंटवरच करून ठेवला होता ना मोबाईल. मी असं नको करत जाऊ. फोन सायलेंटवर ठेवत नको जाऊ. तुला सांगतो फोन सायलेंटवर नको ठेवत जाऊ. कसा एखाद दिवशी महत्वाचा कॉल असते कोणाचा काही असते. असा सायलेंटवर नको ठेवत जाऊ. एखाद दिवशी त्याची विहानचीच फोन करून त्या जर फोन नाही उचलला तर त्याला महत्वाचं काम असलं तर कसं सांगून ते तुले. कधी आम्हाला काम पडते. महत्वाचं काम असलं तर आम्हाला सांगायचं असलं तर आम्ही काय त्याला फोन करावं काय जवायले. हो आजी हे तू बरोबर आहे. आता मी सायलेंटवर नाही ठेवत जाईन मोबाईल, मोठ्या आवाजात ठेवत जाईन. रश्मी सासरचे लोक चांगले आहे का हो बाई. आज मग ती पहिली रसोई होती म्हणतं तर सगळे चांगले आहे ना. मला बिचारे मंगाने दुपारी गाणी तुला गोष्ट सांगतो गमेच नाही बिचारे. असं वाटतं का काही झालंच काय काही झालं का बाई त्या घरी गिरी असं माझ्या मनाला वाटे बिचारे. काहून वाटे आणि काय नाही. इकडलं तिकडे अस्वस्थ वाटल्यासारखं वाटे. मला असं वाटते का फोन करावं बा तुले, पण म्या म्हटलं जाऊ दे बाप्पा नवीन आहे कसं आपण फोन करा म्हणून की म्या फोन नाही केला बाई.
काय सांगू आजीले, सगळे चांगले आहे, पण आजीनं जरासा वाद केला म्हणून जाऊ दे, मी सांगतच नाही. ती असं असं काही मनात धरू नको बरं. असं असं गिसं काही नाही झालं, काही नाही झालं असं गिसं. असं मनात आणू नको तू कधी. सासरचे लोक लय चांगले आहे, लय चांगले आहे आजी. माय तेच पाहिजे हो बाई, तेच पाहिजे, चांगलेच पाहिजे. पण मामनाले बिचारे कसं वाटतं, कहून तसं वाटून राहिलं. कहून बाई सांगजो बाई, काही कमी जास्त असलं तर काही नव्हतं, आपल्याच घरचे लोक आहे. आपलेच हे वय. सांगितलं काय होते आता, आम्ही काय परक झालो का तुले? सांगजो, कोणती गोष्ट मनात ठेवजो नको बाई. खोसलं काही सुख असलं सांगायचं. आपल्या घरचे आपल्या दुसऱ्याला नाही सांगायचं, पण आपल्या घरच्या आई बाबाला सांगायचं. असं अधिक मी काय म्हणतो बाई, तुझ्या घरचे लाडू गिडू कधी झाले, ते जमले होते लाडू? पण आजी खूपच सुंदर झाले होते. बरं झालं तेवढे तरी चांगले झाले, नाही तर माझी काही खैरच नव्हती वा. तर एकदम सगळ्यांना आवडले म्हणून बरं झालं. आजीला खूप आवडले. मी तू काही म्हण, तू सुंदर झाले म्हणून राहिली, पण झाल बेकार झाले असते तर खैर नाही असं कोण म्हटलं? तू काहीतरी झालं बाई, तू काहीतरी लपून राहिली. आता त्या बोलण्यावरून मला समजून राहिलं, त्या बोलण्यातून मला समजते का काय काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. जी आता जाऊ दे, आता सांगतोच मी तुले. पण काहीले आपल्या घरातली गोष्ट काही सांगावं नाही असं मी ठरवलं होतं, पण आता मला सांगावंच वाटून राहिलं. आजी सांगू काय कसं झालं. आज सकाळी कानी मी उठली उठली सगळ्यासाठी चहा मांडून राहणार होती मी. तर तेवढ्यात कानी आजी उठल्या का मी पाहिलं. आजीला म्हटलं तुमचं तोंड घासून झालं का? म्हटलं तुमच्यासाठी चहा मांडू काय? असं का मी वाईट म्हटलं का? चहा मांडू का? फक्त एवढा शब्द माझ्याकडून चुकून निघाला. चहा मांडतो म्हणायला पाहिजे होतं. तर आजीने म्हटलं एवढं बातचं बत्तामंगळ केलं की बस काय सांगतं. माझ्या घरचे सगळे लोक चांगले आहे, पण हे आजीचं जरासा स्वभाव गरम आहे. आणि त्यामुळे असं विचारत असते काय म्हणजे काय, चहा प्यानं सोडलं त्या उलट्यात बोलायला लागल्या. मला एवढी भीती वाटली, डोळ्यात माझ्या पाणी चालं. पण माझी सासूबाई आल्या, माझ्या सासूबाईनं जरासं रागवलं. तुले रागवलं का सासूबाईनं? ना आजी, माझ्या आजी सासूला मग म्हणे काय बोलून राहिल्या. मी शेवटी चालली आली, मग चांगलं नाही वाटलं. पण त्याला रागवलं, मायनं चांगलं नाही वाटलं ना. पण माझ चुकलं आजी. तू काही चुकलं नाही, त्याचा संभ्रम आहे. तू कशा आहे हो? पण घरातले लोक सगळे चांगले आहे. हे जराशी मग तू आजी सासू जराशी ही आहे, भारी वाटून राहिली. आता का सगळ्यांचे स्वभाव का चांगलेच असते का आजी? आता त्या आजीचा स्वभाव जरासा गरम आहे. मला हिने सांगितलं राणी म्हणे अशाच बोलते म्हणे आजी, मनाला लावून नाही घ्यायचं, पण मनात काहीच नाही राहत म्हणे. पण आम्ही लाडू केले ना तेव्हा चांगल्या बोलल्या, पण पहिले रडायला होतं, पण आता जरासं बरं वाटून राहिलं. पण तरी पण आपल्याला वाटतेच ना, असं बोललो म्हणजे बेकार वाटते ना. पण सगळे जण मग त्याला सवयच, आईली खूप बोलते म्हणे. ठई जाण तसंच आहे का काय माहित बापा. एक ना एक असतेच सगळ्या याच्यात चांगल्या याच्यात, एक ना एक वाईट असतेच का काय माहित.